नमस्कार. देशोन्नती यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भात पहिल्या टप्प्यात 5 मतदारसंघातल्या निवडणुका आहेत आणि या 5 मतदारसंघामध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघ सध्या चांगला चर्चेत आहे. हा चर्चेत असण्यामागचं कारण असं की काँग्रेसच्या उमेदवार रश्मिताई बर्वे यांची उमेदवारी जात पडताळणी प्रमाणपत्रावरून रद्द करण्यात आली. आजच त्यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व सुद्धा रद्द करण्यात आलं. या सर्वामुळे रश्मी बर्वे या चांगल्या चर्चेत आल्या. त्यांनी उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, न्यायाची मागणी केली, परंतु इतकं सगळं केल्यानंतरही त्यांना आता लोकसभेच्या निवडणूक रिंगणात राहता येणार नाही. या सर्व घटनांचा हाच सर्व घटनाक्रम आणि या घटनाक्रमावर विस्तृत चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मिताई बर्वे. मी त्यांचं स्वागत करतो. नमस्कार रश्मिताई. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आपणास असा आहे की राजकारण हे कदाचित आपल्यासाठी नवीन असेल, म्हणजे राजकारणातला हा प्रवेश कदाचित आपल्यासाठी अपघाती असू शकतो. एकंदरच राजकारणातला प्रवेश आणि राजकारणातला आतापर्यंतचा प्रवास म्हणजे जिल्हा परिषद सदस्य ते खासदारकीच्या उमेदवार हा संपूर्ण प्रवास, या सर्व प्रवासाविषयी आपण काही सांगू शकाल? खरं तर आज मला इथे आपण बोलवलं त्यासाठी मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद. माझं जीवन हे अत्यंत धकाधकीमध्ये आणि संघर्षामध्ये गेलेलं आहे. मी जेव्हा 9 वर्षाची होते तेव्हा भगवंताने माझ्या डोक्यावरून वडिलाचं छत्र हिरावून घेतलं आणि आईने मला शिकवलं, लहानाचं मोठं केलं. अनेक उन्हाळे पावसाळे बालपणीच मी बघून घेतले, त्यामुळं मला आता असं काही नवीन खूप मोठं असं होईल असं अपेक्षित नाही. दुःखाचे दिवस होते, अडचणीचे दिवस होते, गरिबी होती, पण तरीही आईने संघर्ष करणं मला बालपणीच शिकवलं. मनातील अश्रू कधीही आईने डोळ्यामध्ये आणू दिले नाही, त्यांनीही आणले नाही आणि मलाही आणू दिले नाही. वय वाढत गेलं, शिकले. दिवाळीमध्ये मला आठवत नाही की मी नवीन कपडे कधी घेतले असेल किंवा सणासुदीला मला गोडधोड खायला मिळालं असेल. नवीन पुस्तकं दप्तरामध्ये मी बघितली असेल, पण तरीही आपलं जीवन ही जगत होते. मोठे झाले, लग्न झालं, एक सर्वसाधारण कुटुंबामध्ये माझा परिवार आणि फुलाफळाला माझा संसार लागला. आणि अचानक एक संधी माझ्या जीवनामध्ये आली. 2020 मध्ये एक अनुसूचित समाजाची प्रवर्गात मधून एक SC कॅटेगरी मधून माझी निवडणूक झाली आणि भगवंताच्या कृपेने त्या निवडणुकीमध्ये मला यश आलं. जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझी निवडणूक ही चांगल्या पद्धतीने चांगली रंगत आली आणि मी निवडणूक लढले आणि जिंकले. आदरणीय केदार साहेबांच्या आशीर्वादाने पहिल्यांदाच जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मी मिळविलं. जिल्हा परिषद अध्यक्ष जेव्हा मी बनले तेव्हा मला कुठेतरी काळजी वाटत होती की मला राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारची मला माहिती नाही किंवा जानकारी जेवढी पाहिजे तशा पद्धतीची मला राजकारणी नाही. पण माझे पती जे होते ते राजकारणी कुटुंबातील असल्यामुळे मला राजकारणामध्ये थोडीफार जाणीव होती की लोकांच्या समस्या जर आपल्याला कशा सोडवता आल्या तर आपल्याला जास्तीत जास्त लक्ष त्यावर द्यायचं आहे. आणि कालांतराने आदरणीय केदार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये अध्यक्षपद हे मला मिळालं आणि योगायोगाने जनसंपर्क हा सातत्याने वाढत गेला. लोकांच्या समस्या ह्या जसजशा माझ्या समोर आल्या तसतसं मी त्यांच्या समस्या सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. लागलीच 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये करोना सारखी महामारी अख्ख्या जगामध्ये आणि आपल्या नागपूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये पसरली.
करोना सारखी महामारीमध्ये मला कळत नव्हतं की मी लोकांचे प्राण कसे वाचू. कारण सर्वात महत्वाचं म्हणजे ती अशी वेळ होती की त्या वेळेमध्ये स्पर्श करणं साधारण त्या व्यक्तीकडे जाणं सुद्धा म्हणजे मान्य नव्हतं. माझ्या घरी मला परिवार आहे, मला 2 मुलं आहे आणि आई बाबा आहे, सासू सासरे आहे. यांची काळजी न घेता माझी प्रथम जबाबदारी, माझं कर्तव्य मी सर्वसामान्य नागरिकांना दिलं. कारण मला पद जे आहे हे माझ्या स्वतःसाठी नाही तर माझ्या लोकांपर्यंत त्याची सेवा गेली पाहिजे. यासाठी मी स्वतःच्या जीवाची काळजी न करता मी लोकांमध्ये गेले. लोकांना त्यांच्या आम्ही आदरणीय केदार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा परिषदेची संपूर्ण आरोग्य यंत्रणा आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये लावली. संपूर्ण जे प्राथमिक उपचार केंद्र आमच्या नागपूर ग्रामीण मध्ये आहे संपूर्ण PSCंना भेट दिली. कारण डॉक्टरांचं मनोबल हे खचलं होतं. आज सर्वात जास्त मनोबल हे डॉक्टरांचं वाढवणं फार महत्वाचं होतं. त्या अनुषंगाने डॉक्टरांसोबत भेटी घेतल्या, डॉक्टरांना हिम्मत दिली. प्रत्येक PSCला औषधोसाठा कशा पद्धतीने पुरवण्यात येईल याचा सातत्याने प्रयत्न केला. आणि योगायोगाने आपल्या सर्वांना सांगते की आदरणीय केदार साहेब आमचे तेव्हा मंत्री होते. त्यांनी कुठल्याही प्रकारची त्यांनी विचारपूस न करता मायनिंग फंड मधून आम्ही त्यांना फक्त 10 लाख रुपये मागितले. पण केदार साहेबांचा मोठेपणा इतका की त्यांनी तात्काळ 50 लाखाची देणगी जिल्हा परिषदला दिली आणि त्या अनुषंगाने मला संपूर्ण PSCला औषधोसाठा देता आला. आरोग्य यंत्रणा पूर्ण कामाला लावता आली. जी किट जी होती जी आपल्याला करोना तपासणीसाठी जी पाहिजे होती, कारण जिल्हा परिषदेकडे इतका निधी नव्हता की जितका निधी आम्हाला पाहिजे. पण त्या निधीमुळे जो आदरणीय केदार साहेबांनी दिला याचा फायदा असा झाला की संपूर्ण ज्या आरोग्यवर्धिनी आहे, आशा वर्कर आहे, पूर्ण जे शासकीय यंत्रणा आहे यांना देण्याकरता, मला किट देण्याकरता, औषध देण्याकरता फार महत्वाचं ठरलं. आणि अशा काळामध्ये शेतकऱ्यांपर्यंत जाणं, महिलांपर्यंत जाणं, असा भरपूर असा जो कार्यकाळ आहे हा माझा गोरगरिबांच्या जनतेपर्यंत माझा सेवेमध्ये गेला, त्यांच्या समस्या सॉल्व्ह करण्यामध्ये गेला. खरंच आपला प्रवास म्हणजे अगदी बालपणापासून आपण संघर्षाचंच आयुष्य जगत आला आणि जिथे जिथे संधी मिळाली ती संधी, त्या संधीचं सोनं आपण केलं. म्हणजे राजकारणाचे कुठलेही बाळकडून असताना सासरच्या ठिकाणी राजकारणाचं जे काही माहोल होता त्या राजकारणाच्या याच्यातून संधी प्राप्त झाली आणि आपण त्या संधीचं सोनं केलं. ताई, खरंच आपला हा प्रवास अत्यंत चांगला आणि प्रेरणा देणारा आहे. माझा आपल्याला दुसरा प्रश्न असा आहे की जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर खासदारकीची उमेदवारी म्हणजे नामांकन, हा एकंदरच प्रवास आपल्यासाठी आश्चर्यकारक किंवा अविश्वसनीय होता का? नक्कीच माझ्यासाठी तर अविश्वसनीयच आहे. कारण मी कधीही एक सर्वसाधारण कुटुंबातील आपली एक जिल्हा परिषद अध्यक्ष ठीक आहे, म्हणजे आपलं जी माझी जबाबदारी आहे, जे माझं कर्तव्य आहे ते मी प्रामाणिकपणे करण्याचा एक सातत्याने एक प्रयत्न केला. पण खासदारकीचं स्वप्न मी कधीही बघितलं नाही आणि मी स्वतःला तितकं मोठंही कधी समजलं नाही. हा जनसामान्याचा, माझ्या जनार्दनाचा जो आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, त्यांनी माझं नाव हे सुचविलं की नाही असं व्यक्तिमत्व आहे की जे ग्रास रूटवर, स्थानिक लेवलवर काम करतं. आणि असं व्यक्तिमत्व जर वर संसद मध्ये गेलं तर नक्कीच याचा फायदा ग्रामीणच्या लोकांना, माझ्या जनतेला होईल. त्या अपेक्षेने मला खासदारकीचं जे माझं नाव प्रचलित आलं, पण तरीही मी स्वतःला तितकी कॅपेबल समजत नव्हते. कारण मला वाटत होतं की मी इतक्या मोठ्या पदावर गेली, ग्रामीण नागपूर पर्यंत ठीक आहे, पण दिल्लीमध्ये जाऊन ग्रामीण भागातील लोकांचं नेतृत्व करणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. पण स्वतःवर विश्वास होता. स्वतःवर विश्वास यासाठी होता की मी जे काम करते ती मनातून करते, अगदी प्रामाणिकपणे करते. आणि त्यासाठी मला स्वतःवरचा विश्वास आणि स्वतःवरचा आत्मविश्वास, लोकांचा, सर्वसामान्य जनतेचा जो माझ्यावर विश्वास आहे आणि आदरणीय केदार साहेबांचा आशीर्वाद हा आहे. कारण त्यांनी नेहमी गरिबांना असो, ज्यांचा जो अधिकार आहे त्या अधिकाराला त्यांनी बरोबर प्राधान्य दिलं आणि त्या अधिकारापासून त्यांना कधीही वंचित ठेवलं नाही. त्यामुळे असा अविश्वसनीय प्रवास माझा चालू राहिला.
पण मला खात्री झाली की जर माझं असं काही म्हणजे झालं तर नक्कीच त्याचा फायदा माझ्या जनतेला होईल. नक्कीच आपल्यातला आत्मविश्वास जो आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. पण आपलं खासदारकीसाठी नाव जाहीर झालं आणि त्यानंतर कदाचित एक ग्रामीण भागातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्याचं आपण स्वप्न बघितलं, पण एकाच रात्रीतनं ते स्वप्न भंगलं असं म्हणायला हरकत नाही. कारण जात पडताळणी प्रमाणपत्रावरून जो काही घटनाक्रम झाला, म्हणजे उमेदवारी जाहीर होण्यापासून ते उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिनांकापर्यंतचा जो काही घटनाक्रम झाला, यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला. पहिल्या टप्प्यातील ही निवडणूक आहे आणि त्या पहिल्या टप्प्यातल्या 5 लोकसभा मतदारसंघामध्ये हा रामटेक अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेला आला. माझा प्रश्न असा आहे की हे सगळं म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द होणं, त्याला स्थगिती येणं, पुन्हा तुम्ही उमेदवारी अर्ज भरणं आणि अगदी शेवटच्या दिवशी जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करणं, हा सर्व घटनाक्रम जो आहे तो आपल्याला अपेक्षित होता की यामागे कोणाचं काहीतरी षडयंत्र आहे? नक्कीच षडयंत्र आहे हे स्पष्टपणे दिसून येते. कारण ग्रामीण भागातील जनतेचं हे माझ्यावरचं प्रेम, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद, जसं माझं नाव रश्मी बर्वे म्हणून ॲज अ महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर झालं आणि माझ्या ग्रामीण भागातील जनतेने जो आशीर्वाद मला दिला, त्यांचा जो उत्साह होता तो उत्साह म्हणजे एक मनमोहणारा असा उत्साह होता. पण याची चाहूल ही विरोधकांना लागली. त्यांना कळून चुकलं अगर हे रश्मी बर्वे हे नाव रामटेक लोकसभा मतदारसंघातून अगर झालं तर नक्कीच आम्हाला त्याचा हार, त्याचा पराजय आम्हाला स्वीकारावं लागेल आणि एका महिलेच्या हातून त्यांना हार स्वीकारणं अजिबात मान्य नव्हतं. म्हणून रात्रभरामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा म्हणजे शासकीय यंत्रणेचा संपूर्ण गैरवापर त्यांनी केला, अधिकाऱ्यांवर दबाव तंत्रांचा त्यांनी वापर केला आणि त्यांनी माझं जात प्रमाणपत्र हे अवैध ठरवलं. पण आपल्या सर्वांना सांगते की आज भगवंताची कृपा आहे, यांनी माझं जात प्रमाण जरी अवैध केलं पण आजही मला न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे. कारण गरिबांवर जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा धाव ही आम्हाला न्याय देवतेकडेच घ्यावी लागते आणि न्याय देवता आजही मला माझा न्याय, माझ्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अनुषंगाने न्याय देवता मला न्याय देईल असं आजही मला मनापासून त्याची अपेक्षा आहे. नक्कीच आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास आपल्या भागातील सर्व मतदार बंधूंनाही, मतदार जनतेलाही आहे. माझा याच जात पडताळणी प्रमाणपत्र या मुद्द्याला घेऊनच पुढचा प्रश्न आहे. एकनाथराव शिंदेच्या शिवसेना गटाचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत हे 2 दिवस नागपूर दौऱ्यावर होते, विदर्भाच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन एक आरोप असा केला, काँग्रेस पक्षावर आरोप केला, काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप केला की काँग्रेसच्या सर्व नेत्यांना हा सर्व प्रकार माहिती होता. रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल, जात पडताळणी प्रमाणपत्राबद्दलही माहिती होती. हे माहिती असतानाही त्यांनी मुद्दाम आपल्याला उमेदवारी दिली. कदाचित एका महिलेला म्हणजे अपमान करण्याचा किंवा खाली दाखवण्याचा हा प्रकार असू शकतो असं त्यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलं. यावर आपलं काय म्हणणं आहे? जे आपण जे आम्हाला सांगतायत तर यावर मी म्हणेल आपल्याला उलटा चोर कोतवाल को डाटे. आज मी काँग्रेस पक्षाचं मनापासून आभार मानेल की एका दलित समाजाच्या, महाराष्ट्रामध्ये मला असं वाटत असेल की ऐतिहासिक अशी आज बाब आहे की दलित समाजाच्या महिलेवर विश्वास टाकून एका गरीब कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील महिलेला आज महाविकास आघाडीने आणि काँग्रेस पक्षाने आज उमेदवारी दिली. ही काही साधी गोष्ट नाही. आज जरीही माझ्यावर या विरोधी पक्षाने जरी षडयंत्र केलं, माझं कटकारस्थान केलं माझ्यावर आणि रात्रभरामध्ये माझं जात प्रमाणपत्र त्यांनी अवैध केलं, तरीही काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून आज माझ्या पतीला म्हणजे श्यामकुमार बर्वे हे ग्रामपंचायतची उपसरपंच आहे, एका शेतकरी कुटुंबातील माणूस आहे,
एक माझे सासरे हे WCL मध्ये कर्मचारी होते. अशा सर्वसामान्य कुटुंबामध्ये म्हणजे माझ्या पतीला तिकीट दिली. जर काँग्रेस पक्षाची अशी जर मनशा आली असती तर आज मला जर माझी तिकीट जर यांनी काटली तर उमेदवारी कुणालाही देऊ शकले होते. चांगले चांगले नेते, दिग्गज नेते रणांगणामध्ये होते, पण यांनी असं केलं नाही काँग्रेस पक्षाने. त्यासाठी मला काँग्रेस पक्षाचा आम्हाला अभिमान आहे. कारण काँग्रेस पक्ष हा गोरगरीब जनतेला न्याय देणारा पक्ष आहे. आणि त्यासाठी आज आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी, आमच्या महिला आदरणीय आमच्या सोनिया गांधीजी, युवकांचे नेते आमचे राहुल गांधीजी आणि राजकीय नेते ज्यांच्या सानिध्यामध्ये राहून आज मला एक असं कणखर असं व्यक्तिमत्व एक तयार जे झालं ते आदरणीय केदार साहेब यांनी गोरगरीब जनतेला न्याय देण्याची भूमिका ही नेहमीच त्यांनी चांगल्या ठामपणाने केलेली आहे. आणि त्यामधूनच आज हे सर्वसामान्य कुटुंबातील मला सांगा, महाराष्ट्रामध्ये सांगा की उपसरपंचाला म्हणजे इतकी मोठी निवडणूक जे भारताचं प्रतिनिधित्व करणारी निवडणूक असते, त्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं असेल तर राजकीय वारसा ज्या कुटुंबामध्ये आहे किंवा मंत्र्यांची लेकरं ज्या मध्ये रांगा लागतात, अशा इतक्या मोठ्या निवडणुकीमध्ये साध्या सर्वसामान्य कुटुंबातील ग्रामपंचायतचे भूमिका वठवणारे श्यामकुमार बर्वे यांना तिकीट देऊन काँग्रेस पक्षांनी खूप मोठा मनाचा एक उदारपणा दाखवलेला आहे. सोबतच सर्वसामान्य जनतेवर विश्वास दाखवलेला आहे. आज माझ्या पक्षावर मला अभिमान आहे. आणि ज्या दिमाखाने हे म्हणतायत तर आज भारतीय जनता पक्ष जेव्हा महाराष्ट्रामध्ये आलं, काँग्रेस पक्ष यांनी परिवर्तन झावून भारतीय जनता पक्ष जेव्हा आलं तेव्हा महिला बालकल्याण मंत्रीपद जे होतं हे अधिकाराने महिलेलाच द्यायला पाहिजे. मग भारतीय जनता पक्षाने ते महिलेला का बरं दिलं नाही, त्यांनी का बरं पुरुषाला दिलं, हा सवाल आपण त्यांना विचारावं. काँग्रेस पक्षाची मनशा ही नेहमी महिलांना वाव देणारी असते. आणखी एक उदाहरण जर मी तुम्हाला देऊ इच्छिते, काँग्रेस पक्षाने नेहमी महिलांना एक वाव दिलेला आहे, त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न केला आहे. 2020 मध्ये जेव्हा जिल्हा परिषद, नागपूर जिल्हा परिषद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या नागपूर जिल्हा परिषदेचं नाव आहे, 2020 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या आणि बहुमताने जेव्हा काँग्रेसचा गड नागपूर जिल्हा परिषदेमध्ये आपण आणला, तेव्हा आदरणीय केदार साहेब यांनी 5-6 पद असतात जिल्हा परिषदेमध्ये, तर 6 पदापैकी 5 पद हे महिलांना दिले. त्यांनी महिलांना पाठबळ दिलं, विश्वास वाढवला, महिलांना समोर नेतृत्व करण्याची संधी ही काँग्रेस पक्षाने दिली. हे सगळ्यांना माहिती आहे. आपण आता जरा आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ आणि आपल्या मतदारसंघाकडे येऊ. आपली उमेदवारी जरी रद्द झाली तरी ती उमेदवारी आपल्या घरातच आलेली आहे. श्यामकुमार बर्वे हे सध्या काँग्रेसचे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहे. आपलं हे सगळं एक प्रकरण जे आहे एका बाजूला आणि आता निवडणुकीचा जो टप्पा आहे 19 तारखेचं जे लक्ष आहे हे दुसऱ्या बाजूला. तर हा प्रचार सध्या कसा सुरू आहे आणि त्यात आपली भूमिका सध्या काय आहे? प्रचार ज्या पद्धतीने रश्मी बर्वे उमेदवार आहे त्याच पद्धतीने माझ्या पतीचा श्यामकुमार बर्वे यांचा प्रचार अगदी जोरामध्ये सुरू आहे. आज एक सावित्री म्हणून माझ्या ज्योतिबा जे माझे श्यामकुमार बर्वे माझे पती आहे, एक सावित्री म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जरी उमेदवार श्यामकुमार बर्वे असले तरी निवडणूक ही रश्मी बर्वेच लढणार आहे. कारण हे जे व्यक्तिमत्व आहे, रश्मी बर्वे हे नाव असो किंवा श्यामकुमार बर्वे हे नाव असो, यांच्या पाठीमागे जे नाव आहे ते केदार साहेबांचं नाव आहे. हे व्यक्तिमत्व आमच्यासाठी फार मोठं आदर्श असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यासाठी आज पूर्ण जीवन आम्ही पणाला लावलेलं आहे. केदार साहेबांचे ऋण आम्ही कधीही विसरू शकणार नाही, इतके ऋण आज साहेबांचे आमच्या परिवारावर आहे. आणि त्यासाठी ही निवडणूक आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकून आणावीच लागेल. जनता जनार्दन ही माझ्या सोबत आहे, माझ्या जनतेचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. कारण रश्मी बर्वे ही कधीही सत्याच्या मार्गावर चालते. कितीही संघर्ष झाला पण रश्मी बर्वे कधीही डगमगली नाही. ही माझी जनता जनार्दन
ओळखते, त्यांना माहिती आहे, त्यामुळे सत्याचा विजय होईल इतकं मात्र अपेक्षित आहे. एक चांगला मुद्दा तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून आज मांडलेला आहे की जरी श्यामकुमार बर्वे हे निवडणूक रिंगणात असले तरी निवडणुकीच्या खऱ्या उमेदवार या रश्मिताई बर्वे आहे. ताई, खूप खूप आभार. आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात आणि आमच्या सर्व प्रश्नांना आपण मनमोकळेपणाने उत्तर दिले, त्याबद्दल पुन्हा एकदा मी देशोन्नती परिवारातर्फे, संपूर्ण देशोन्नती टीम तर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.